शेतकरी बंधूंनो, आजपर्यंत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे जिथे बागायती आहे, भरपूर पाणी आहे, अशा ठिकाणी आपण या तंत्रज्ञानातल्या मुलाखती पाहिल्या. परंतु हे वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून सर्वदूर आपला त्याच्यावर चर्चा चालू आहे. कमी पाण्यामध्ये सुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान अतिशय चांगलं ठरत आहे. त्याच्यातून प्रत्येक पिकामध्ये उत्पादनामध्ये भरपूर वाढ होत आहे. त्यामध्ये मग केळी असेल, ऊस असेल, कापूस असेल, इवन महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असेल आणि सर्व भाजीपाल्यामध्ये असं हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आणि चांगलं शेतकऱ्यांना एक वरदान ठरत आहे. माझ्याकडं टोटल एकूण 15 एकर जमीन आहे. त्या जमिनीमध्ये आम्ही गेल्या वर्षी 10 एकर कापूस लावलेला आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला 60 क्विंटल कापूस मिळालेला आहे. तरी आम्ही वडलोपाची जमीन असल्यामुळे काहीतरी नवीन तंत्रज्ञान टेक्निकल बघून आम्ही पाटील बायोटेककडे वळलो आहोत. तरी पाटील बायोटेकचं यंदा तंत्रज्ञान आम्हाला तो वापरून बघायचं होतं, ह्या उद्देशाने आम्ही यावर्षी वापरलो आहोत. तरी आम्ही सुरुवातीला 15 जूनला कापसाची लागवड केलेली आहे. तरी 4x1 अंतरावर करून तर आम्ही उन्हाळ्यामध्ये पहिली स्टारला अगोदर औषध ते पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचं औषध आम्हाला देण्यात आलेलं आहे. तरी आम्ही ते उन्हाळ्यात एकरी 3 पोते DAP, 2 पोते पोटॅश आणि ह्युमाल कॅल्नेट जर याप्रमाणे संपूर्ण शेतात आम्ही पसरून टाकलेले आहेत, शिपरून टाकले आहेत. तरी ते शिपून टाकल्यानंतर त्याची वक्राची पाळी वगैरे करून आम्ही कापूस लावणी केली आहे. कापूस लावणी केल्यानंतर पहिल्या सुरुवातीला आम्ही 21-20 दिवसाला त्या बुडाला आम्ही ड्रिचिंगचा वापर केलेला आहे, ड्रिचिंग केलेली आहे. नंतर आम्ही 30व्या दिवशी आम्ही त्याला आरेना चॉकलेटची फवारणी केलेली आहे. फवारणी केल्यानंतर 1 महिन्याला आम्ही दुसरा डोस दिलेला आहे. दुसरा डोस दिल्यानंतर अजून 45 दिवसाला आम्ही दुसरी फवारणी घेतली आहोत. आणि हा प्लॉट 4x1 वर आम्ही लावलो आहोत, कोरडवाहूमध्ये लावलो आहोत. तरी हा प्लॉट 4 महिन्याचा असून याची आता हाईट सध्या 6 फूट आहे. कमीत कमी या कापसाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी आम्हाला 4 एकरमध्ये 60 क्विंटल कापूस निघण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीप्रमाणे आम्हाला यावर्षी जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. आम्ही जे तंत्रज्ञान वापरतो ते थोडं चांगल्या प्रमाणात असल्यामुळे आम्हाला थोडं खूप आनंदी आहोत. यावर्षी 5,000 रुपये खर्च वाढलेला आहे. परंतु आम्हाला एकरामागे 7 क्विंटल कापूस जास्त निघण्याची शक्यता आहे. आमच्या कोरडवाहू जमिनीमध्ये सध्या 7 क्विंटल जर एक्स्ट्रा ॲव्हरेज मिळालं तर ते आमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण आम्हाला कोरडवाहूला जास्त पाणी नसल्यामुळे आमचं उत्पादन कमीत कमी येत होतं. पण यावर्षी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं आम्हाला 7 क्विंटल एक्स्ट्रा येण्याची एकरमागं जास्तीत जास्त दाट शक्यता आहे. मी गेल्या 5 वर्षापासून शेती करत आहो. तरी मला या 5 वर्षामध्ये कधीही एवढा कापूस मला आलेला नाही आणि एवढे 6 फूट उंची वाढलेलं नाही. आणि पानाचा रफनेससुद्धा यावर्षी खूप चांगला आलेला आहे. मला जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तरी आपण एकदा तरी आपल्या शेतीमध्ये अर्धा एकर का 1 एकर का होईना आपण पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरावे. कारण की आपल्याला जर रिझल्ट आवश्यक असेल तर वापरल्याशिवाय समजत नाही. आणि एक वेळेस वापरा. माझ्याकडे एकूण 20 एकर शेती आहे. मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. खारपान आमचं इथे खारपान पट्टा आहे. त्यामध्ये 10 एकर उडीद पेरलं होतं यावर्षी. उडीदाचं पीक घेऊन हरभऱ्याचं पीक काढलं होतं आणि पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. त्यामुळे खर्च भरपूर व्हायचा, उत्पन्न कमी होत होतं. असंच बरेचदा टी व्हीवर कार्यक्रम पाहिला होता. काही कार्यक्रमही पाहायला गेलो होतो आम्ही पाटीलचे. तिथं भरपूर उत्पन्न दाखवत टी व्हीवर आणि स्वतः प्रत्यक्ष पाहिलंही आजूबाजूला जाऊन. ते पाहता असं लक्षात आलं की बा आपण याची शेती करून पाहा. तर मागच्या वर्षी 3 एकर शेती केली होती पाटील बायोटेकची कपाशी. 3 एकरामध्ये एका एकरात 17 क्विंटलचा ॲव्हरेज आला होता कापसाचा. त्यानंतर मग असं वाटलं बा भरपूर उत्पन्न झालं आपल्याला, यावर्षी अजून घ्यावं. तर यावर्षी 5 एकर घेतली होती. पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो त्यावेळेस 5 ते 6 क्विंटल एकराला लागत होता. आता पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे
एकरी 17 क्विंटल कापूस आला. तर जवळजवळ 10 क्विंटलचा फरक पडला एका एकरी. खर्च सारखाच होता, जवळजवळ 5 ते 6 हजार रुपयाचा फरक पडून राहिला होता. आम्ही खतगीत भरपूरच देत जाऊ. एकूण उत्पन्न एकरी 14 क्विंटल आलं यावर्षी. म्हणजे 5 एकरात 50 आणि 60-70 क्विंटल कापूस आला. आणि आजूबाजूनंही आपले आधुनिक पद्धतीनं शेती ज्यांनी केली नाही त्यांना 3 ते 4, कोणाला 2पर्यंत झाला. पाणी भरपूर असल्यामुळे यावर्षी कापूसाचं उत्पन्न थोडं घटलं. शेतकऱ्यासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान हे शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेलं आहे. मी यावर्षी पहिल्या वर्षी 3 वर्ष घेतलं होतं, त्याच्यानंतर 5 एकर घेतलं, यावर्षी 10 एकर घेणार आहोत. आणि हे तंत्रज्ञान वापरावं, हे तंत्रज्ञान शेतकऱ्यासाठी वरदान ठरते. माझ्याकडे एकूण जमीन 7.5 एकर आहे. त्याच्यात 4.5 एकर पराठी आहे. त्याच्यात मी पाटील बायोटेकची एकरभर पराठी लावली. मी 22 वर्षापासून शेती करत आहे. माझी जमीन हलकी ते मध्यम आहे. मला एक हे मिळाली माहिती का पाटील बायोटेकचं घ्यायला पाहिजे बा. माझ्याजवळ जमीन होती, पर ते खात हे कापूस काही जास्त होय नाही, 7, 8, 9, 10पर्यंत होय. पर आता मग पाटील बायोटेकचं घेतलं तर त्याच्यात अंतर मला असं वाटलं का अंतर जास्त होते. पर ते अंतर मला पटलं. मग 6 फूट अंतर ठेवलं 6x1चं. तर तिथं मला 2 डाव खतं दिले, फक्त 2च डाव दिले. मग बाकी पराठ्याला मी 3 डाव देऊ, पर तिला मी 2च खतं दिले. पर तिथं कापूस थोडासा बराच झाला. म्हणजे ना आता सध्या एकरभऱ्यात पाटील बायोटेकचं घेतलं तर तिथं मला 18 क्विंटल कापूस झाला. आता अजून 3-4 होईन असा अंदाज आहे. म्हणजे 20-22पर्यंत होऊन जाईन बा. थोड्याशा जमिनीत जास्त कापूस निघते असं आपल्याला अनुभव भेटला थोडासा. आता पुढं वाढू. पाटील बायोटेकमध्ये थोडासा खर्च जास्त लागते, पर 5-6 हजारच लागते खर्च जास्त. पर त्याच्यात 40-50 हजार रुपये फायदा भेटतो ना. 6 हजार अगाऊ लागते आपल्या याच्यात, पर त्याच्यात फायदा भेटतो. मी आता यंदा एकरभर घेतला तर पुढं जर आपण 4.5 एकर होता, तो जर वाढवला असता तर मला त्याच्यातच आता म्हणजे 4पट कापूस झाला असता. म्हणजे 100 क्विंटल कापूस झाला असता. पर आता मी एकरभरच घेतला यंदा, पर पुढं डबल करीन असा हे आहे. टोटल शेती माझ्याकडे आहे 14 एकर. त्यापैकी 14 एकर इरिगेशनमध्ये आहे. याच्या अगोदर मी आपली पारंपरिक शेती करत होतो बिना ड्रिपची. 5-6-7 ते 8 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज येत होता. आणि गावामध्ये मग हा पाटील बायोटेकचे कार्यक्रम म्हणजे लावून लोकांनी सुरू केली टेक्निकलनुसार. मग मी करून पाहिलं. मग जवळपास एकरी 2 एकरचं केलं आहे मी. एकरी 20 क्विंटल, म्हणजे 2 एकरमध्ये 40 क्विंटलच्या वर येईल, पण कमी येणार नाही. अगोदर म्हणजे 7 ते 8 क्विंटल येत होता पारंपरिक पद्धतीने. पाटील बायोटेक्निकचं हे वापरल्यामुळे आता सध्या 20 निघाला, अजून एकरी 4 म्हणजे 24 दूने 48 ते 50 क्विंटलपर्यंत टोटल जाऊ शकते 2 एकर. यापूर्वी एकरी 8 ते 10 क्विंटल. वाढ झाली 13-14 क्विंटलची प्रति एकर या पाटील बायोटेक्निकच्या याच्यामुळे. ह्या पाटील बायोटेकच्या हिशोबानं 12,000 रुपये पर एकर क्विंटल खर्च जास्त आला, पण त्याच्यामुळे 13-14 क्विंटल ॲव्हरेज वाढला. त्याच्यामुळे त्याचं 50-60 हजार रुपयाचं क्विंटल उत्पादन वाढलं. तरी 12,000 जरी मायनस केले तरी शेतकरी फायद्यातच आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञान जास्त कापसाचा पेरा न करता कमी क्षेत्र कापसामध्ये घालून पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरायला काही हरकत नाही. माझ्याजवळ वडिलोपार्जित आणि जमीन होती आणि ती विकल्यानंतर मी नवीन जमीन इकडे घेतलेली आहे 9 एकर. त्यामध्ये असे सर्वसाधारण पिके वगैरे घेत होतो. आणि त्यावेळेस आम्हाला मिनिमम 8-9 एकरमध्ये 30 क्विंटल 25 क्विंटल असा कापूस व्हायचा. सर्वप्रथम आम्हाला श्री सुभाषराव पेशकर यांनी ऊसाची पेरणी, कॉटनची पेरणी कशा प्रकारे करावी, त्यामध्ये अंतर किती घ्यावे, असे बारीक गोष्टी आम्हाला समजून सांगितल्या.
आणि तेव्हापासून मग जेव्हा आम्ही ते पीक घेण्याला सुरुवात केली तर आम्ही नेहमी कापूस बैलबंडीने विकत होतो. 2 बंडी 3 बंडी. आज आम्हाला ट्रकनी कापूस विकावं लागतं. ही म्हणजे पाटील बायोटेक आणि सुभाषराव पेशकर यांची आम्हाला खूप मोठी पुण्याई लाभलेली आहे. मला शेतीमध्ये काम करण्याकरिता पूर्ण वेळ मिळत नाही, काही कमी वेळ मिळतं. तरी पण श्री पाटील बायोटेक यांच्या तंत्रज्ञानामुळे मी कमी वेळात जास्त उत्पन्न घेतलेलं आहे. यानंतरही त्यांचे मार्गदर्शन असे लाभत राहिले तर मी अजून उत्पन्न घेऊ शकतो. माझी जमीन काही एवढी खूप म्हणजे भारी जमीन नाही आहे. मध्यम जमीन, खडकाळ जमीन, एका मुरूम धरून आणि थोडी माती धरून अशी जमीन आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञान यांच्या माहितीमुळे आणि यांच्या खतामुळे आणि औषधीमुळे आता हेच आमचे जो 5,000 खर्च आहे खताचा, त्यामध्ये श्री पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा 8,000 रुपये आम्हाला खर्च जास्त येतो. मात्र उत्पादन आमचं उत्पादन त्या 5 क्विंटलच्या चौपटीने वाढलेलं आहे. हे म्हणजे खास म्हणजे खूप आनंददायी वाटतो आम्हाला. यामध्ये आम्हाला जो वाढीव उत्पन्न मिळालेला आहे हा सुरुवातीला 5 क्विंटलमध्ये आम्हाला सर्वसाधारण शेती केल्यानंतर 5 क्विंटल कापूस पिकायचा. 5 क्विंटलमध्ये आम्हाला आपलं 4-5 20,000चं उत्पन्न व्हायचं एकरी. आज आम्हाला तेच चौपट झालेलं आहे. आज आम्हाला ते 80,000 रुपये एकरमध्ये मिळत आहे. तर माझी अशी इच्छा आहे की ज्यांच्याजवळ पूर्ण वेळ आहे जमिनीला देण्यासाठी त्यांनी जर हे तंत्रज्ञान वापरलं तर ईश्वरकृपा त्यांची इतक्या लवकर भरभराटी होईल आणि एवढं उत्पन्न घेऊ शकतील की त्यांनाही कळणार नाही का आपणाला या तंत्रज्ञानाने एवढं उत्पादन कसं मिळालं. आणि मला मुख्य सांगायचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी हे जे पाटील बायोटेक तंत्रज्ञान आहे हे कमीत कमी एक वेळेस 1 एकर 2 एकर 3 एकर कमीत कमी अर्धा एकर तरी अनुभव घ्यायला हवा. शेतकरी मित्रांनो, पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे. पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी तो वाढलेला आहे. परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत, पुढे ऐकणार आहात. या तंत्रज्ञानामध्ये जसे जमिनीची प्रत सुधारते त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे दुप्पट किंवा त्याहून अधिक आलेलं आहे हे आपण पाहिलेलंच आहे.